नमस्कार. जुम्मीज किचनमध्ये आज मी आपल्याला दुधी भोपळ्याचे काप दाखवणार आहे. हळद अर्धा चमचा, मिरचीची पावडर 1 चमचा, मीठ 1 चमचा. ही मी बडीशोप, ओवा आणि जिरं याची पावडर करून घेतलेली आहे. ती फार सुंदर लागते. आणि हा 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे डाळीचं पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ. आपण पहिल्यांदा मसाला तयार करून घेऊया. हे डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, गरम मसाला, जिरं, ओवा, बडीशोपेची पावडर, हळद, लाल मिरची पावडर, आणि मीठ 1 चमचा. असे आपण हा मसाला तयार करून घेतला आहे. आणि आता आपण दुधी कापायला घेऊया. हा आपण अर्धा किलो दुधी घेतलेला आहे. याची पाठची साईड आपण कापून घेऊया. पुढची साईड पण याची कट करून घेऊया. आणि आता हा दुधी सोलून घेऊया. आता आपण हा दुधी सोलून घेतलेला आहे. दुधी घेताना प्रथम टेस्ट करून घ्यायची की दुधी कडू आहे की नाही. कडू असेल तर घेऊ नका. अशा मी फोडी करून घेते. एकदम पातळ पण फोडी करायच्या नाही. आणि हा कोवळा आहे, याच्यात बिया नाही आहेत. आता प्रथम मी जरा दुधीला मीठ लावून घेते थोडंसं. आणि चोळून घेते. आता आपण हे जो मसाला केलेला आहे त्यामध्ये आपण हा दुधी घोळवून घेऊया. म्हणजे चांगला त्याला मसाला लागेल. असं चांगला दाबून घ्यायचा आणि बाजूला ठेवायचा. असं चांगलं दाबून घ्यायचा आणि सगळीकडनं लावून घ्यायचा. काप आपण तळायला घेऊया. आता हे एका साईडने चांगले झाल्यावरती आपण परतून घेऊया. आणखी पण एक राहू शकते. आता कापू आपण
परतून घेऊया. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा, लाईक करा. आता ही जी मी काप ठेवले आहे ते शिजले की नाही ते बघायचं. ते बघा, सुरी आतपर्यंत जाते, म्हणजे ते चांगले शिजले. आता आपण हे काढून घेऊया. आता हे आपले काप करून तयार झालेले आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. आपली दुधीची कापं तयार झालेली आहे. तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.